अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सोयाबीनसह इतर अंकुरलेल्या पिकांवर वाणी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं असून नुकसान वाढत आहे। कृषी विभागानं तातडीनं मार्गदर्शन आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी करत आहेत। यंदा पावसानं उशिरा का होईना हजेरी लावल्यानं अकोल्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या। मात्र अंकुरित पिकांवर वाणी किडीनं हल्ला केल्यानं कपाशीसह तुरीचंही पीक धोक्यात आलं आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे। यापासून बचावासाठी शेतकरी थिमेटचा वापर करत असले तरी त्या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। गेल्या काही वर्षांपासून विविध संकटाशी सामना करणारा शेतकरी यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच वाणी किडीच्या पिकांवरील हल्ल्यामुळे त्रस्त झालाय। उधारीत व्यवहार करून शेतकऱ्यांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली। अनेक ठिकाणी कपाशी आणि तुरीची पिकं अंकुरित आणि रोपात आली आहे। वाणी किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानं पिकांचं नुकसान होत आहे। त्यामुळे वाणी कीड वेचून काढणे, पिकाच्या मुळाशी थिमेट टाकणे असे प्रयोग शेतकऱ्यांकडून केले जात आहे। मात्र वाणीचा नायनाट करण्यासाठी ठोस सल्ला आणि उपाययोजनांबाबत बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नसल्यानं पिकांचं नुकसान होत आहे।